स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. तर झालं का तुमचा चहा वगैरे? माझी झालेली आहे आणि बाहेर मस्त असा पाऊस पडत आहे आणि मी आत्ता आलेली आहे. म्हणजे काहीतरी टायमिंग कदाचित 7 झालेले आहेत. 7 वाजलेले आहेत आणि मी आज घरी न येता तिकडेच उतरले आणि किराणा घेऊन आलेली आहे. तर किराणा वगैरे मी तुम्हाला दाखवते. तर चला. तर सगळ्यात पहिले आलेले आहेत बदाम. पहिले ऑलरेडी आहेत म्हणून ह्या वेळेला छोटंच पॅकेट आणले. जास्ती पाऊशर वगैरे सॉरी अर्धा किलोवाला आणलेलं नाही. त्याच्यानंतर हे आहे हे बघा, चितळेंचा हा ढोकळा बेस भेटतो. खूप सुंदर ढोकळा होतो याचा. तुम्ही पण आणून बघा, मला आवडतो. आणि हे काजू आहे. हे धूप आहे, आर्यंत धूप. हा आहे नारळ. तर हा कशासाठी असं तुम्हाला वाटेल? तर चटणी वगैरे बनवण्यासाठी. हे बघा, देवासाठी वेगळंच तेल आणले. हे मॉर्टिन गुड नाईटचं लिक्विड मच्छरसाठी. हा शॅम्पू मी यूज करते. ह्याच्याने डॅन्ड्रफ कमी होतो, म्हणजे पूर्ण कमी होतो. माझा तर झालं आहे. आणि हे डेटॉल हँडवॉश लिक्विड. हे पोहे, जे माझ्या मुलाला खूप अतिशय आवडतात. पोहे. हे आहे पावडर, जो मी वापरते फेससाठी, व्हाईट स्टोन्स. हे विटुबा पेस्ट आहे. विटुबा. हे आहे सेंदा मीठ. हा आहे गुळ. अरे यार, हे कसं काय फुटलं काय माहिती. हे कम्फर्ट आहे, कपड्यामध्ये टाकायचं. मशांचे आहे, तुम्हाला तर माहितीच असेल. याच्याने सेंट छान राहतो कपड्यांचा. पावसाळ्या दिवसाचा वास येत नाही. तर हे छोटं आणले मी ह्या वेळेला. तर थोडीशी बॉटल बहुतेक लीक झाली आहे. सांडले ते, बऱ्यापैकी सांडले. बापरे, बॅगमध्येच. आणि हे साबणाचे बेस आहेत. हे बघा, ह्या साबणापासून मी घरी साबण बनवते. मी तुम्हाला मागे दाखवलेलंच आहे व्हिडिओमध्ये. तर ते हे आपल्या महिलांना लागणार. हे काय असं हे नाही आहे, बरोबर की नाही. विस्पर्स सेन्सोडाईन पेस्ट माझ्यासाठी, कारण माझ्या दातांना कधी कधी झणक होते. दाडांचं माझं रूट कॅनल झालेलं आहे. तर त्या दाडांना मला कधी कधी झणका बसतो. त्यामुळे हे विम बार आहे भांड्याचा. रिन साबण आणखी कुठे गेली काय? हे रिन साबण आहे. आणखीन 2 आहेत, त्या कुठेतरी दुसऱ्या ह्याच्यात टाकल्या असतील. ही लिप्टिन ग्रीन टी माझ्यासाठी. मी एकटीच घेते, बाकी कोणी घेत नाही. हा सॉफ्टवाला ब्रश आणला आहे माझ्यासाठी. पॅक आहे ऑलरेडी आणलेला. मागच्या महिन्यामध्ये पॅक आणला होता. 6चा पॅक होता, परंतु ते खूप हार्ड आहे आणि मला त्रास होतो त्याचा. हे बघा, सर्फ एक्सेल मशीनचं लिक्विड. हा किशान जाम
मुलाला आवडतो माझ्या पोळीला लावून खायला, त्यामुळे अधूनमधून आणत असते. तर छोटाच आणते पण. हे बघा. आणि ही आहे निशा मेहंदी, जी मी माझ्या केसांना कलर करते. दुसरा कुठलाही केमिकलवाला कलर यूज करत नाही. ही निशा मेहंदीच वापरते मी. ही 3 पाऊच येतं. एकाच टायमिंगला ही 3 पाऊच लावल्यानंतर पूर्ण केस कवर होतात माझे. आणि ह्याच्यात ग्रीन साबण निघाला आहे. आणि हे आणलेलं आहे मी स्टील अँड स्टीलचं पातेलं. बघू शकता तुम्ही, खूप जाड आणि खूप हे आहे. आणि जर्मलचं यूज करू नये असं म्हणतात, म्हणून मी हे स्टील अँड स्टीलचं आणले एक पातेलं. तर हे पातेलं, याची प्राईस आहे 1100 रुपये, परंतु हे डीमार्टमध्ये बसले मला 849ला. तर असं आहे हे स्टील अँड स्टील हे पातेलं. तर हे बघा. तर असं खूप जाड आणि हेवी आहे. तर चिकन वगैरे शिजवायला किंवा कधी पुलाव बनवायचा असेल किंवा दुसऱ्या कुठल्या पण भाज्या तर मस्त बनवता येईल म्हणून. तर हे बघा, हा रवा आहे 1 किलोवाला. हे बेसन आहे. आता सध्या मला सहसा घरचीच डाळीचं आवडतं, म्हणजे डाळ घरी आणून सुकवून दळून आणायला तेच आवडतं. परंतु आता पावसाळा दिवस चालू आहे, डाळ सुकत नाही आणि व्यवस्थित दळून पण भेटणार नाही, त्यामुळे हे बेसन रेडीमेड आणले मी. बघूया आता कसं होतं ते. मदरची शुगर यूज करते मी. तर हे 3 किलो आणलेली 3 पॅकेट. हा 1 किलोचा 1 पॅकेट मला दाखवा. हा एक, हे 2 आणि इथं 1 आहे. 3 किलो आणि हे आहे मूग डाळ 1 किलो, मसूर डाळ अर्धा किलो, तुरीची डाळ ऑलरेडी आहे माझ्याकडे आणखीन थोडी. आणि तुरीचं डाळीचं जास्त वरण वापरत नाही आहे मी, कारण ॲसिडिटी होते त्याच्यात, त्यामुळे. आणि गहू आणि हे इथे दाखवते मी तुम्हाला. हे बघा, इथे गहू आहेत बरं का. हे गहू आहेत 7 किलो आणि हे तांदूळ आहेत 5 किलोच्या पुढे थोडेफार. तर हे आता उचलायचं मला नको वाटायला लागले, म्हणून मी तुम्हाला दाखवलं नाही, बाकी काही नाही. आणि याच्यामध्ये पण मुरमुरे आणि बिस्किट आहेत. मुरमुरेचे 2 पॅकेट आणले मी. मुरमुऱ्यांची 2 पॅकेट आहेत, कारण मी चिवडा बनवून ठेवत असते. अधूनमधून माझ्या मुलाला काही ना काही खायला लागतं आणि मलाही तसं आल्यानंतर भूक वगैरे लागली तर काही ना काही खायचं. आणि न्यूट्री चॉईसचे हे बिस्किट आहे. हे बिस्किट मी यूज करते, न्यूट्री चॉईसचे, म्हणजे वैयक्तिक माझ्यासाठी, कारण हे याच्यामध्ये शुगर कमी असते. तर हा आहे किराणा एवढा सगळा. आणि मी दाखवते आणखीन एक वस्तू आणलेली. तर हे बघा, कुकर आणलेलं आहे स्टील अँड स्टीलमध्येच. बघा, इंडक्शनवर चलेल कदाचित, बघूया आपण ट्राय करू इंडक्शनवर चलतोय का. तर कसा वाटतोय सांगा नक्कीच. तर हे आहे आजच्या शॉपिंगमध्ये एक्स्ट्राचं सामान, कुकर. जो तो माझ्याकडे आता 3 कुकर झाले, म्हणजे जो तो अपघात होता राहिला तो एक आहे, नॉनस्टिकी आहे तो, आणि हॉकिंगचा आहे तो पण. हा बटरफ्लायमध्ये आहे, जे आता नवीन आलेलं आहे सध्या. आणि दुसरा जो आहे तो हेंडिलेमचा आहे. हेंडिलेम मटेरियल आहे त्याचं, आणि तो बहुतेक 3 लिटरचा आहे. आणि तो दुसरा आहे तो पण बहुतेक मला असं वाटते 3 लिटरचाच आहे. परंतु तो तसे प्रॉब्लेम देतो की सिट्टीमधून पाणी बाहेर फेकतो आणि खूप प्रेशरने बाहेर पाणी फेकतो, सगळं किचनच घाण होतं तो लावला की. म्हणून मी तो सहसा यूजच करत नव्हते. पण मागच्या वेळेला तो जो हादसा झाला ना, त्याच्यानंतर मी तो लावलाच नाही. तर आता नाही का, आज हे घेतलाय. आता हा मोठा घेतलाय मी ह्या वेळेला 5 लिटरचा. का घेतला माहिती आहे का,
की मला कुकरचा जास्त वापर कधी होतो माझा, जेव्हा पुरणाची डाळ मला चणा डाळ ह्याच्यात शिजवायची असते, त्याला पातेल्यामध्ये खूप वेळ लागतो. आणि कधी चिकन वगैरे मटणला खूप करून जास्ती गरज पडते कुकरमध्ये लावायची, कारण ते लवकर शिजत नाही पातेल्यामध्ये. आणि कधी काही असली तर पटकन कुकरला लावता येतं त्यामुळे. आणि दुसरा मुद्दा मिक्स डाळी, तर मला ह्या 3 गोष्टीसाठीच कुकरचा वापर होतो. मी घाबरून नको वाटत होतं मला, परंतु असं वाटलं की यार काम कमी होण्याच्या ऐवजी वाढते, म्हणून मी ते घेतले. तर आता बघूया काय होते ते. तर कसं आहे मला नक्कीच सांगा. आणि हे मटेरियल स्टीलमध्ये आहे बरं का. तर अशी आहे ही शॉपिंग. कशी वाटली नक्की सांगा. आवडली का तुम्हाला? शॉपिंग म्हणता येणार नाही, किराणा. आणि त्याच्यामध्येच ह्या 2 वस्तू आणलेल्या आहेत मी. हे पातेलं पण त्याच मटेरियलचं आहे, स्टीलमधलं. आतून पण त्याला स्टीलचीच कोटिंग आहे हे बघा. आणि खूप असं बुडाला जाड आहे हे. ह्याच्यात जर आपण काही हे केलं तर जळणार, चिटकणार शक्यता कमी आहे. तर त्यासाठी हे, कारण की ना काय म्हणायला लागलेत की स्टील आणि स्टीलचा वापर करावा. हँडलेमचा जर आपण वापर पातेल्यांचा वगैरे केला तर त्याच्याने काहीतरी आजार होतात. आणि आजार होऊ नये असं म्हणून त्यांनी स्टीलचं सांगितले. स्टोरेजमध्येच फुल झाल्यामुळे व्हिडिओमध्येच बंद पडला. आणि मी तुम्हाला सांगत होते की हे पण मटेरियल तेच आहे. आणि म्हणतात की स्टील आणि स्टीलचा जास्त वापर करावा, म्हणून मी आता हे पातेलं आणलेलं आहे आणि ते कुकर आणलेलं आहे. तर बघूया आपण की कितपत ह्याच्याने आपल्याला फायदा भेटतो, बरोबर की नाही. तर फ्रेंड चला, ही खरेदी अशी केलेली आहे आणि मला जमते का हे पण सांगा तुम्ही. आणि हे गरजेचं होतं म्हणून मी घेतलं आहे, कारण ते दोन्हीही माझे ऑलरेडी खराब आहे, त्यामुळे मी हा घेतला आहे. इमर्जन्सीसाठी घेतला आहे. बाकी काही जास्तीचं म्हणजे हे करायचं नव्हतं मला. परंतु ते दोन्हीही पहिलेचे माझे आहेत ते खराब आहेत. ते पाणीच बाहेर टाकतात आणि खूप किचन घाण करतात, त्यामुळे मी त्याचा वापर करत नाही आहे. म्हणून मी हा घेतला आहे. आणि हा मोठा आहे, ते थोडे छोटे छोटे आहेत, 3 लिटरचे आहेत ते. आणि हा 5 लिटरवाला घेतला आहे. तर चला, कसं वाटलं, मला जमते का किराणा वगैरे भरायला ते नक्कीच सांगा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि आपली काळजी घ्या. बाय बाय.